विष्णू बोंगे गाव बोसे. मी बोसे ॲग्रो प्रोड्युसर कंपनीकडून कर्ज घेण्यासाठी सर्व कागदपत्रे मी बोसे ॲग्रो प्रोड्युसर कंपनीच्या मालक अनवर बाबूलाल शेख यांच्याकडे दिली व ते म्हणाले की तुम्हाला तुमचे कर्ज मंजूर करतो. पण माझं कर्ज त्यांनी मंजूर केलेलं नाही आणि आम्हाला म्हणाले ते की तुमचं कर्ज मंजूर झालेलं नाही व परस्पर त्यांनी ते पैसे घेऊन आमची फसवणूक केली. तर असे आमच्या गटामध्ये सर्व त्या भोसे ॲग्रो प्रोड्युसर गटामध्ये 248 सदस्य आहेत. त्या सर्व सदस्याची कुणाला पहिला हप्ता दिला, कुणाला दिलाच नाही, अशा स्वरूपाचं प्रकरण घडलेलं आहे. तर ह्याची पूर्ण चौकशी व्हावी. 248 जणांचे 1,40,000 4 कोटीच्या आसपास फसवणूक झाली. तर आम्हाला न्याय मिळावा ही आमची भूमिका आहे. पुढे काय करणार तरी झालं तुमचं नियोजन काय म्हणजे जर आम्हाला नाही न्याय मिळाला तर आम्ही तहसील कार्यालयासमोर जाऊन आत्मदहन करू 12 तारखेला. सुनीता विष्णू बोंगे. आम्हाला कर्ज पहिलं 60,000 रुपये दिलं, 70 दिलं, त्यातलं 10,000 आपल्या ह्याला घेतलं, बिलं मारायचा ती खर्च घेतला आणि परत 60 दिलं, परत पैसे दिले नाहीत आम्हाला. दुसरं मिळाचं 70,000चं तर दिलंच नाही तर त्याने. आम्हाला घर नाही, दार नाही, काय नाही. आम्ही रोज मजुरीला जातो. 11 लाख रुपये भरायचं कशानं आमचं. ह्यांच्या बसनं आमच्याला साहेबापासनं अनवर साहेबापासनं माझ्या पोराला धोका आहे. आणि सोमनाथ थिटे ह्याच्यापासून सुद्धा माझ्या पोराला धोका आहे. सोमनाथ थिटेनं संतोष थिट्यानं सुद्धा पासून धोका आहे माझ्या पोराला, मुलाला. धमकी टाकते ती, दाब देते ती, मोबाईल पैसे मागितले की ह्याला टाकते ती बंद. हां सांगितलं नाही का? मी पोलीस स्टेशनला सांगितलेलं एकदा. हां परत ती बघूच म्हणते, ती काय सुद्धा इलाज नाही ना, गपची बसते, मोबाईल बंद करून टाकते. असं यांनी गप बसावं वाटते त्यांना समजायला. हे प्रकरण दाबण्यासाठी त्यांनी असे करा लागले काम चालू आहे त्यांची. हां आम्हाला न्याय मिळावा आणि आम्हाला त्याचं ही व्हावं, नंतर आम्ही ह्याच्या मोहरी जाऊन आम्ही आत्महत्या करणार आहे. माळी पांढरेवाडी आमच्या नावाखाली कर्ज उचलले त्याने. आम्हाला 1 हप्ता माझ्या नावावर झाला आहे, दिला आहे बँकेत. आणि मालकीच्या नावावर बी हप्ता आला नाही, काय नाही, ती फसवणूक केली आहे. आणि आम्हाला नोटीस येते ते पैसे भरा म्हणून. आणि त्या दिवशी आम्हाला 5-5 कोटीची नोटीस दिली ते. किती आहे कर्ज? किती आहे हां तुमच्यावर कर्ज किती? जी काय 15 नावावर आहे तेवढं दाखवते, 15 लाखाच्या वर दाखवते. HDFC बँकेचं चाललेलो आहे खंडू. HDFC बँकेत चाललेलो आहे. पैसे तुम्हाला सांगितल्यासारखं सगळा पैशाचा मेळ केलाय. माझं नवं जुनं चालू आहे बँकेचं. त्यामुळं काय इकडं तिकडं विषय नाही. तुम्हाला त्या दिवशी विषय सांगितला होता, अजूनही सांगतो. सोमनाथ मालकाचं माझं बोलणं झालंय, सागर साहेबांचं माझं बोलणं झालंय. पेमेंटची काहीही अडचण नाही, फक्त माझं 2 दिवसाचं रिन्यू राहिलेलं आहे. आता बँकेत चाललोय, बँकेत पोहोचणार, नवं जुनं करून घेणार. सोमनाथ मालकांना पण थोडंसं नव्या जुन्याला पैसे मागितले काय, त्यांनी पण आज दुपारी देतो म्हणलेच, त्याची बी थोडंसं देतो म्हणलाय. नवं जुनं करून घेणार आणि क्षीरसागर साहेबापाचे पैसे पाठवतो आणि करून घेऊ. 3 दिवस करून घेऊ म्हटलं काय, म्हणजे तुमचा मेळ करून ठेवला एवढं तुम्हाला सांग. हां बरं चालतंय. 1-2 दिवसात होतं की. पण 23 तारीख माझं शेवट रिन्यू आहे. काय 23 तारीख? हा 24 तारखेला काहीतरी गुड फ्रायडे आहे, नाताळ आहे, नाताळ. काय 24 तारखेला काहीतरी गुड फ्रायडेची सुट्टी आहे. काय असा काहीतरी विषय कानावर येतोय. आता बँकेत गेल्यावर चर्चा होते, पण पेमेंट सगळं तुमची गोळाबेरीज करून ठेवलेली आहे. त्याच्यात म्हणजे काय 19-20 होणार नाही. तुम्ही सुद्धा तुमच्या जी काही प्रकरणं तुमच्याकडची आहेत त्याचं सुद्धा तुम्ही गोळाबेरीज करून ठेवा, म्हणजे
कना 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 पैसे भरता येतील. हं? ते आधी ही भरू की आधी ही एक प्रकरण झाले की ती लगेच भरू. हा 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 मग तुम्ही सुद्धा थोडस नियोजनात राहावा म्हणजे काय होईल की एकदाच आपलं विषय